नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतोय तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक होणार आहे तो आहे विटॅमिन्स क्लासिफिकेशन, टाइप्स, डेफिशियन्सी अँड सोर्सेस। म्हणजे विटॅमिन्सबद्दल आपण आज तुम्ही जे पण म्हणू शकता, विटॅमिन्स जे पण तुम्हाला प्रोनाउन्सिएशन येत असेल ते, तर त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहोत। कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या टाईपचे विटॅमिन्स असतात, जर विटॅमिनची डेफिशियन्सी झाली तर कुठले डिसीज आपल्याला होण्याचे चान्सेस असतात, आणि त्या विटॅमिनचे सोर्सेस काय आहेत वेगवेगळे, म्हणजे कुठल्या फूडपासून आपल्याला ते विटॅमिन्स भेटू शकतात, ते डिटेलमध्ये आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। तर चला तर मग मित्रांनो चालू करूया आपल्या विटॅमिनच्या डेफिनेशनपासून। तर विटॅमिनची डेफिनेशन काय बघा, अ विटमिन और विटॅमिन इज ॲन इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट विच ॲन ऑर्गॅनिझम नीड्स इन अ स्मॉल क्वांटिटीज फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ इट्स मेटाबॉलिझम। म्हणजे या डेफिनेशनचा अर्थ काय होतो की विटॅमिन एक असे इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट आहे जे एका जीवाला, म्हणजे ऑर्गॅनिझमला, जिवंत जीवाला स्मॉल क्वांटिटीमध्ये लागतात। तर कशासाठी, तर त्यांच्या बॉडीची जी फंक्शनिंग आहे मेटाबॉलिझमची, म्हणजे त्यांच्या बॉडीची जी कार्यशैली आहे ती प्रॉपर फंक्शन करावं म्हणून ते विटॅमिन स्मॉल क्वांटिटीमध्ये लागतात त्यांना। हे झाली विटॅमिनची डेफिनेशन मित्रांनो। तर पहिला पॉईंट काय आहे, अ टर्म विटमिन इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड विटामाइन विच वॉज कॉइन्ड इन 1912 बाय पॉलिश बायोकेमिस्ट कॅसमियर फंक। म्हणजे जो हा आपण विटॅमिन किंवा विटमिन याला म्हणतो, तर हा वर्ड कशापासून डिराईव्ह केलेला आहे, विटामाइनपासून। कधी, 1912मध्ये, म्हणजे 1912 साली। कोणी, तर एक पॉलिश बायोकेमिस्ट होता ज्याचं नाव होतं कॅशमियर फंक। कॅशमियर फंक यांनी हा शब्द डिस्कवर किंवा डिराईव्ह केलेला आहे, विटॅमाइन किंवा विटमिन, कशापासून, विटामाइनपासून। नंतर नेक्स्ट पॉईंट आहे, विटामिन्स किंवा विटमिन्स हॅव डायव्हर्स बायोकेमिकल फंक्शन। म्हणजे जे यांचं फंक्शन असतं विटॅमिनचं ते खूप डायव्हर्स आहे, म्हणजे वेगवेगळे फंक्शन्स आहे आपल्या शरीरामध्ये, यांचं वेगवेगळं फंक्शन असतं। म्हणजे वेगवेगळे प्रत्येक विटॅमिन जो आहे, विटॅमिन ए, विटॅमिन बी, जे आपण पुढे बघणार आहे, प्रत्येक विटॅमिनचं वेगवेगळं फंक्शन आहे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये। आणि लास्ट पॉईंट आहे, बोथ डिफिशियन्सी अँड एक्सेस इनटेक ऑफ विटॅमिन कॅन पोटेन्शियली कॉज क्लिनिकल सिग्निफिकंट इलनेस। म्हणजे हे जे विटॅमिन्स आहे ते जर आपण कमी प्रमाणात घेतले किंवा खूप जास्त प्रमाणात जरी घेतले तरी आपल्या बॉडीला इलनेस किंवा आपण आजारी पडण्याचे चान्सेस राहतात। त्याकरता हे एक ठराविक लिमिटमध्येच आपल्याला विटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये आवश्यक असतात मित्रांनो। तर नेक्स्टली बघूया क्लासिफिकेशन ऑफ विटॅमिन्स किंवा विटमिन्स। म्हणजे जे आपले विटॅमिन्स आहे टोटल, त्यांचं क्लासिफिकेशन आपण कसं करू शकतो। तर पहिला पॉईंट आहे, विटॅमिन्स आर क्लासिफाईड ॲज आयदर फॅट सोल्युबल और वॉटर सोल्युबल। म्हणजे आपले जे विटॅमिन्स आहेत ते एक तर वॉटर सोल्युबल असतात किंवा फॅट सोल्युबल। वॉटर म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे किंवा तेलामध्ये विरघळणारे आपले विटॅमिन्स असतात, दोनच टाईपचे असतात। तर नेक्स्ट पॉईंट आहे, इन ह्युमन्स देर आर 13 विटॅमिन्स। किती विटॅमिन्स आहेत ह्युमन्समध्ये, 13 विटॅमिन्स। तर दुसरा पॉईंट आहे, 4 फॅट सोल्युबल। म्हणजे 13 जे विटॅमिन्स आहे त्याच्यामधले जे 4 विटॅमिन आहे ते फॅट सोल्युबल आहे। आणि ते विटॅमिन कुठले, ADEK। कोणते कोणते, ADEK हे जे विटॅमिन्स आहे फॅट सोल्युबल आहे, म्हणजे ऑइलमध्ये विरघळणारे, म्हणजे तेलामध्ये विरघळणारे विटॅमिन्स आहे, ऑइल सोल्युबल। आणि बाकीचे जे 9 विटॅमिन्स आहे, म्हणजे 13मधून 4 गेल्यावर 9 उरतात, जे 9 उरलेले विटॅमिन्स आहे ते वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स आहे। ते कुठले, बी विटॅमिन जो आहे त्यामधले 8 कॉम्प्लेक्स विटॅमिन्स आहे जे आपण पुढे बघणार आहोत। आणि विटॅमिन सी, म्हणजे विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे जे बेसिक आहे ते वॉटर सोल्युबल आहे, आणि उरतात जे पण ADEK ते फॅट सोल्युबल आहे। नेक्स्ट पॉईंट आहे, वॉटर सोल्युबल विटॅमिन्स डिझॉल्व इझिली इन वॉटर। म्हणजे जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहे, बी कॉम्प्लेक्स आणि सी, ते पाण्यामध्ये विरघळतात। आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स डिझॉल्व इझिली इन फॅट। म्हणजे जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहे ADEK ते फॅटमध्ये विरघळतात। हे विटॅमिनचं क्लासिफिकेशन मित्रांनो बेसिक लेवलचं। आता आपण बघूया टाईप्स ऑफ विटॅमिन। म्हणजे विटॅमिन किती टाईपचे असतात। तर पहिला आहे विटॅमिन ए, नंतर आहे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स ज्याच्यामध्ये टोटल 8 विटॅमिन्स आहे। नंतर आहे विटॅमिन सी, नंतर आहे विटॅमिन डी, नंतर आहे विटॅमिन ई, आणि नंतर आहे विटॅमिन के। तर हे आहे टाईप्स ऑफ विटॅमिन मित्रांनो। टोटल आपल्याला माहिती आहे टोटल 13 विटॅमिन्स आहे, ज्याच्यामधले जे 4 विटॅमिन्स आहे ते फॅट सोल्युबल आहे, आणि उरलेले जे 9 विटॅमिन्स आहे ते वॉटर सोल्युबल आहे। टाईप्स ऐकून घ्या कुठले कुठले, विटॅमिन ए, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के। तर मित्रांनो, जे आपले टोटल 13 विटॅमिन्स आहेत ते आपण 1 बाय 1 सगळं त्यांचं डिटेलमध्ये बघणार आहोत। तर चालू करूया विटॅमिन ए पासून।
तर व्हिटॅमिन एचा पहिला पॉईंट आहे व्हिटॅमिन ए इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेटिनॉल. म्हणजे आपण व्हिटॅमिन एला बायोलॉजिकली रेटिनॉल पण असं म्हणतो मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे इसेन्शियल फॉर विजन, ऑल्सो प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन बोन ग्रोथ अँड इन इम्युन सिस्टम. म्हणजे जो व्हिटॅमिन ए तो इसेन्शियली कसे आपल्या विजनसाठी खूप इसेन्शियल आहे. म्हणजे जे आपले आय हेल्थ आहे त्याच्यासाठी खूप इसेन्शियल आहे. आणि साईड बाय साईड बोन ग्रोथ आणि आपली इम्युनी सिस्टम जी आहे त्याच्यासाठी पण व्हिटॅमिन ए इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. नंतर आपण बघणार आहोत व्हिटॅमिन एचे सोर्सेस, म्हणजे आपल्याला व्हिटॅमिन ए कुठल्या कुठल्या फूडमधून भेटतो. तर स्टार्टिंगला बघूया ॲनिमल ओरिजिन, म्हणजे जे मास्य पदार्थ आहे त्याचे. तर फिशमधून भेटतो, लिव्हरमधून आणि डेअरी प्रोडक्ट म्हणजे जे दुधापासून बनणारे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये आणि लिव्हरमध्ये आणि फिशमध्ये हे झाले ॲनिमल ओरिजिन म्हणजे मास्य रूपाचे फूड. नंतर आहे प्लांट ओरिजिन म्हणजे जो आपला व्हेज. तर व्हेजमधून कशामधून भेटतं, ऑरेंज, रायपन येल्लो फ्रूट्स किंवा लिफी व्हेजिटेबल किंवा कॅरेट्स किंवा पंपकिन किंवा स्क्वॅश किंवा स्पिनॅच. हे सगळे सोर्सेस आहेत कशाचे, व्हिटॅमिन एचे. फॉर एक्झाम्पल संत्रा झाली, तुमचे पालेभाज्या झाल्या, मेथी झाली, गाजर झालं, भोपळा झाला, हे सगळे सोर्सेस आहेत व्हिटॅमिन एचे. आणि नंतर आहे डिफिशियन्सी, म्हणजे व्हिटॅमिन ए जर तुम्हाला प्रॉपर अमाऊंटमध्ये भेटला नाही, प्रॉपर जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी जर भेटली नाही तर तुम्हाला कुठला आजार होईल. तर सर्वात पहिला आहे नाईट ब्लाइंडनेस. खूप इम्पॉर्टंट MCQ आहे मित्रांनो. व्हिटॅमिन ए जर तुमच्या शरीरामध्ये अवेलेबल नसला तर तुम्हाला कुठला रोग होतो, नाईट ब्लाइंडनेस. आणि नेक्स्ट रोग आहे म्हणजे जो कदाचित होतो तो आहे हायपरकॅरिओटॉसिस. हायपरकॅरिओटॉसिस नावाचा एक दुसरा आजार आहे मित्रांनो जो व्हिटॅमिन ए नसल्यामुळे होतो. नेक्स्ट आहे व्हिटॅमिन B1. आता मी तुम्हाला बी कॉम्प्लेक्स सांगितलं होतं, तर त्याच्यामध्ये बीचे सबटाईप्स आहेत मित्रांनो. व्हिटॅमिन B1 आहे. व्हिटॅमिन B1 इज ऑल्सो कॉल्ड ॲज थायमिन, म्हणजे व्हिटॅमिन B1ला आपण थायमिन असं म्हणू शकतो. नीडेड फॉर हेल्दी स्किन, हेअर, मसल अँड ब्रेन अँड इज क्रिटिकल फॉर नर्व फंक्शन. म्हणजे आपला व्हिटॅमिन B1 आहे त्याचं रोल काय आहे, तर हेल्दी स्किन, हेअर, मसल आणि ब्रेन आणि नर्व फंक्शन आपलं हेल्दी ठेवणं हे व्हिटॅमिन B1चं काम आहे मित्रांनो किंवा रोल आहे. सोर्सेस बघूया. सोर्सेस काय आहे, ॲनिमल ओरिजिनमध्ये पोर्क, लिव्हर, एग्स म्हणजे अंडे, लिव्हर आणि पिगचं मटन ज्याला आपण पोर्क म्हणतो, हे त्याचे सोर्सेस आहेत ॲनिमल ओरिजिनमधले किंवा म्हणजे मास्य खाद्यपदार्थामधले. आणि प्लांट ओरिजिन म्हणजे व्हेजमध्ये काय काय आहे, होल मिल ग्रीन्स म्हणजे आपले जे कडधान्य येते, ब्राऊन राईस म्हणजे जो भुरा राईस असतो तो, रॉ राईस बिना पॉलिश केलेला. नंतर व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला आणि पोटॅटोज म्हणजे आलू. हे सगळे सोर्सेस आहेत व्हिटॅमिन B1 जो की आहे थायमिन. आणि डिफिशियन्सी जर असली तुमच्यामध्ये व्हिटॅमिन B1ची तर तुम्हाला कुठला रोग होतो, बेरी. कुठला रोग मित्रांनो, बेरी. MCQसाठी ध्यानात ठेवा, व्हिटॅमिन B1 जर नसला तर बेरी नावाचा रोग होतो मित्रांनो. नेक्स्ट आपला विटमिन किंवा व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन B2. तर व्हिटॅमिन B2 इज ऑल्सो कॉल्ड ॲज रायबोफ्लॅविन. व्हिटॅमिन B2 इज ऑल्सो कॉल्ड ॲज रायबोफ्लॅविन. नेक्स्ट पॉईंट आहे निडेड फॉर हेल्दी स्किन, हेअर, ब्लड अँड ब्रेन. म्हणजे व्हिटॅमिन B2 आपल्याला कशासाठी लागतो, जर आपली स्किन म्हणजे आपलं जे स्किन आहे, जे हेअर आहे, जे ब्लड आहे, ब्रेन यांना जर धष्टपुष्ट हेल्दी ठेवायचं असेल तर व्हिटॅमिन B2 आपल्या शरीरामध्ये असायला हवा मित्रांनो. आणि आपण त्याला काय म्हणतो, रायबोफ्लॅविन असं पण व्हिटॅमिन B2ला म्हणतो. त्याचे सोर्सेस काय आहेत, म्हणजे आपल्याला व्हिटॅमिन B2 कुठल्या फूडमधून भेटतो मित्रांनो, तर मास्य रूपाच्या जो ॲनिमलपासून येणारे फूड आहे म्हणजे जीवांपासून येणारे जे फूड आहे त्याच्या डेअरी प्रोडक्ट म्हणजे दुधापासून बनलेले जे पण पदार्थ आहेत त्याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन B2 भेटतो. आणि प्लांट ओरिजिन म्हणजे व्हेजमध्ये काय काय आहे, बनाना म्हणजे केळी, ग्रीन बीज म्हणजे आपलं काय म्हणताला मूग आणि ॲस्पॅरगस हे सोर्सेस आहेत व्हेजमधले ज्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन B2 भेटेल मित्रांनो. आणि जर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B2ची कमतरता झाली म्हणजे डिफिशियन्सी झाली तर आपल्याला जो रोग होतो त्याचं नाव आहे ग्लॉसिटिस. नेक्स्ट आपला व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन B3. पहिला पॉईंट आहे व्हिटॅमिन B3 इज ऑल्सो कॉल्ड ॲज नायसिन. म्हणजे व्हिटॅमिन B3ला आपण नायसिन पण असं म्हणतो बायोलॉजिकली. नेक्स्ट पॉईंट आहे हेल्प्स कन्वर्ट फूड इंटू एनर्जी. व्हिटॅमिन B3 जो आहे नायसिन तो आपल्याला आपले फूडची एनर्जीमध्ये कन्व्हर्जनसाठी हेल्प करतो मित्रांनो. सोर्सेस म्हणजे आपल्याला कुठल्या फूडमधून व्हिटॅमिन B3 भेटेल तो बघूया. ॲनिमल सोर्सेस काय आहे, मीट, फिश, एग म्हणजे मटन, माशी आणि अंडे. आणि प्लांट सोर्स म्हणजे प्लांट म्हणजे
जो व्हेज ओरिजिन आहे तो कुठला आहे, मेनी व्हेजिटेबल्स म्हणजे खूप साऱ्या भाजीपाल्यामधून, मशरूममधून, किंवा जे ट्री नट्स आहे म्हणजे जे ड्राय फ्रूट्स आहे, फॉर एक्झाम्पल कॅशूनट, आर्कनट, याच्यामधून व्हिटॅमिन B3 भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो. आणि जर कदाचित व्हिटॅमिन B3ची डेफिशियन्सी झाली म्हणजे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B3ची कमतरता झाली तर तुम्हाला कुठला रोग होण्याचे चान्सेस आहेत, पेलेग्रा. तर आशा करतो मित्रांनो की तुम्हाला व्हिटॅमिनबद्दल बेसिक माहिती तरी कळाली असेल. म्हणजे कुठले व्हिटॅमिन्स म्हणजे काय, त्याचे क्लासिफिकेशन काय आहे, किती टाईपचे व्हिटॅमिन्स आहेत, आणि जे 5-6 व्हिटॅमिन्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत ते त्यांचे सोर्सेस आणि त्यांची जर डिफिशियन्सी झाली तर तुम्हाला कुठला रोग होण्याचे चान्सेस आहेत ते तुम्हाला सर्वांना कळलं असेल असं मी आशा करतो मित्रांनो. बाकीचे जे व्हिटॅमिन्स आहेत ते आपण पार्ट 2मध्ये बघणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.